Good morning. Good morning. Good morning. As we know, today we have a anniversary day, third anniversary day. So it is a very great pleasure for us, especially staff members and our president. We all are present online, so we are here to celebrate, but it is offline. Sorry, it's online. Maybe it will come next year. Chance we will all see in offline. So thanks to everyone, those who are joined. So first of all, I would like to thanks everyone and just short introduction I would like to give. So please, first of all, I would like to thanks and it's my humble request to welcome Master Chef Shri Sai Kumar Sharma ji, Secretary of World Chef Choice Federation of Joint Secretary, and he is connect from Nepal. So it Yes, is a yes, very yes. so welcome, sir. Thank you so much. Thank you so much. Thank you, sir. And then I would like to introduce Mr. Naneshwar Sawant, sir, work in Australia as a bartender. I Thank hope, you, welcome, everyone. sir. Thank you so much. It is for our great pleasure, sir. Sure. And then I would like to thank Mr. Praveen Rangari, sir, Inspector DIC at Wardha. Hello, sir. I hope Praveen, sir, listen my voice. Mm, and after that, I would like to welcome President of our Gaurav Rajput, sir, Chhatrapati Ji Maharaj Institute of Hotel Management. Good afternoon, sir. Sorry, good morning, sir. Welcome. So, as we can know, today we have a guest lecture. So, first of all, I would like to call Master Chef Shri Sai Kumar Sharma ji. They hope the guidance and their experience they can share with us. So, please, sir, continue. Thank you. Thank you so much. I would like to thank Chhatrapati Shivaji Maharaj Institute of Hotel Management. And especially thank for President Gaurav Rajput. And I would like to thank Parveen Rangari, Inspector DIC. और सभी जो टीम है, सभी टीम को मैं आभार व्यक्त करता हूँ और सभी को मैं थैंक यू बोलना चाहता हूँ। और ये मेरे को अपॉर्चुनिटी जो मिला है एनिवर्सरी के टाइम पे, थर्ड एनुअल में, मैं अभी नेपाल से, आई एम फ्रॉम नेपाल राइट नाउ इन नेपाल आई एम डूइंग सम work in Nepal. I am coming very soon in India. Maybe next 7 to 8 days. I am in India. गौरव को ढेर सारा बधाई, बहुत सारा बधाई देना चाहता हूँ क्योंकि गौरव जी हम लोग के साथ में काम किए। जो शुरू में उन्होंने जो हम लोग के साथ काम किया है, प्रेशराइज तो बहुत होते थे, लेकिन एक चीज देखा है गौरव में शुरू में, ये क्या देखा हूँ मैं शेयर करना चाहता हूँ। वो कभी भी गंभीर रहने का, किसी भी चीज को लेकर कभी एक्साइटेड नहीं हुआ। जब भी काम करने के टाइम पे तो मैं बोलता था यार क्यों इतना गंभीर रहता है, क्यों इतना चुपचाप रहता है, लेकिन काम में उसका कोई प्रॉब्लम नहीं है, काम में कभी ऐसा आया नहीं। तो मैं बहुत अप्रिशिएट करना चाहूँगा गौरव का। जब मैंने सुना गौरव ने जो जो अचीवमेंट किया, जो जो प्लान किया, तो बहुत बहुत मैं अप्रिशिएट करता हूँ गौरव। यू आर डूइंग ग्रेट जॉब। अपकमिंग जनरेशन के लिए बहुत अच्छा काम किया है। मैं अपना एक्सपीरियंस थोड़ा शेयर करना चाहता हूँ। होटल इंडस्ट्री अभी मेरे को, आई एम डूइंग दिस जॉब लास्ट 30 years एज अ कमी थर्ड, कमी सेकेंड, कमी फर्स्ट,
CDP, DCDP, सू सेफ सभी पोस्ट में काम करते हुए ये पोजीशन पे आया हूँ। और अपकमिंग जनरेशन के लिए मैं क्या बोलना चाहता हूँ कि नेवर गिव अप। जो अगर गिव अप करना चाहता है इंडस्ट्री में, करने से अच्छा नहीं करना ही अच्छा है। तो हम लोग ने एक्चुअली जो अभी का जो जनरेशन है वो लोग के लिए, हम लोग के लेवल के जितने भी शेफ है, हम लोग से जो पहले के शेफ है वो लोग सब मिलके एक रास्ता ऑलरेडी बना चुके हैं। तो वो रास्ते में खाली चलना है। हम लोग तो कांटों में चलते हुए वो रास्ते को बनाया, बहुत मेहनत किया। तो आजकल के जनरेशन के लिए, अपकमिंग जनरेशन के लिए बने बनाया रास्ता है। वो लोग को सरवाइव करना है और आने वाले दिन में हम लोग सभी मिलके वो लोग को रास्ता दिखाना है। पहले का हम लोग के जमाने में तो क्या बताएं, कि शेफ लोग भी जब किचन में आते थे तो ऐसा लगता था कि शेर आ रहा है अंदर। तो कुछ आवाज नहीं निकलती थी। अभी तो ऐसा नहीं है, बहुत डेवलप हो चुका है, शेफ लोग भी अपडेट हो गए, अब हम लोग खुद अपडेट हो गए। सो अभी मैं भी अभी नेपाल में कॉलेजों में पढ़ा रहा हूँ एज अ प्रोफेसर। तो बहुत अच्छा लग रहा है अभी सभी से, यहाँ पे नेपाल में भी सभी कॉलेजों से जुड़ने का मौका मिला है। अपकमिंग जनरेशन जो है वो लोग को मोटिवेट करने का एक मौका मिला है। तो आई एम सो हैप्पी। और अभी हम लोग के टाइम पे ऐसा था कि दिमाग के अंदर टचर होता था, लेकिन जो भी होता था अभी उसी चीज का अभी काम आ रहा है। मैं अपना जो भी सेफ लोग है बहुत वो लोग का आभार व्यक्त करता हूँ हमेशा। तो अभी का जो हम लोग का जो बच्चे लोग हैं जो कॉलेज पढ़ रहे हैं, वो लोग के लिए एक चीज बोलना चाहूंगा कि आप लोग कंसंट्रेट कीजिए, स्किप मत कीजिए कोई भी चीज को। स्किप करके मेरे को जल्दी शेफ बनना है, जल्दी मैनेजर बनना है, जल्दी बारटेंडर बनना है, ये स्किप करके मत जाए। स्टेप बाय स्टेप अगर जाएंगे तो जैसा गौरव उस टीम में जो टीम में थे उसमें मतलब शुरू से गौरव जी का जो प्लान है एकदम बोलते हैं ना एकदम गंभीर, और उसका जो प्लान है हर किसी को समझ में नहीं आता था, लास्ट में उसका पत्ता खुलता था। और उसके बाद में मालूम पड़ता था गौरव ने ये सोचा है, ये करने का सोचा है। तो उस टाइम पे बहुत खुशी होती थी। लेकिन हम लोग के दिल में प्यार होते हुए भी हम लोग नहीं दिखा पाते थे, क्योंकि वो लोग को उस टाइम पे अगर दिखाए तो वो जगह हासिल नहीं हो सकता था। उस टीम में जो टीम में गौरव जी ये लोग आए थे उसमें से मैं नंबर 1 में गौरव को ही रखना चाहूंगा। क्योंकि उस लेवल का देखो, काम करना मतलब गधा भी करता है, घोड़ा भी करता है। गधे के तरह काम करना और घोड़े की तरह काम करना बहुत फर्क है। तो मैं गौरव, आई अप्रिशिएट यू, थैंक यू सो मच। थैंक यू ऑल पार्टिसिपेंट, ऑल टीम, सभी टीम को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ। और गौरव जी बहुत अच्छा काम कर रहे हैं। अभी वेरी सुन आई एम कमिंग इंडिया। इंडिया आने के बाद में मैं जरूर मिलूंगा, मैं कॉलेज में भी आऊँगा। मैं सभी स्टूडेंट से इंटरेक्शन करूँगा। मेरे से जो भी मेरा एक्सपीरियंस है, मेरा काम से जो भी अपकमिंग जनरेशन के लिए हेल्प की जरूरत पड़ेगी, आई एम ऑलवेज दियर, आई एम विथ यू गौरव। थैंक यू सो मच। थैंक यू सर, मास्टर शेफ सर। आपके साथ बात करके सही में बहुत अच्छा लगा, और आपकी बातें सुनकर और एक कॉन्फिडेंस बढ़ गया हम सब में और स्टूडेंट्स में भी, कि शेफ की जो जर्नी, जैसा कि आपने कहा कि पहले जो टफ होती थी अभी इतना टफ नहीं होता है, क्योंकि अभी एक कोऑर्डिनेशन होता है। तो यस सही में एक सीनियर शेफ है वही तराशता है। तो हम चाहेंगे कि हमारे जो बच्चे हैं, जो उनके मन में डर है एक कि ये जर्नी ऐसी हो सकती है, तो कहीं ना कहीं उनके मन से ये डर निकल गया यस होगा, मैं ऐसा यस सोचता हूँ मैं। तो यस यस आपका जो गाइडेंस आपने थोड़ा, तो मैं चाहूँ, यानी मुझे लगता है कि आपने काफी हद तक जो डर है वो कम कर दिया है। तो इसके लिए मैं थैंक यू पहले सो मच। आपका
थैंक यू बोलना थैंक यू चाहूंगा सर। थैंक यू सो और मच, थैंक यू। हमसे और हमारे कॉलेज से जुड़ने के लिए उसके लिए भी बहुत थैंक यू सर। थैंक यू सो अ, मच। हमारे प्रेसिडेंट सर की तरफ से, मैडम की तरफ से और मेरे तरफ से, स्टूडेंट की तरफ से बहुत बहुत धन्यवाद सर। थैंक यू सो मच। थैंक यू। तो इसके बाद मैं मैं चाहूंगा कि ज्ञानेश्वर सावंत सर हमसे जुड़े और हमसे अपनी जो शेयरिंग है, अपना जो नॉलेज है हमारे साथ थोड़ा सा शेयर करें एक्सपीरियंस। वेलकम सर। Hi, good morning all. गुड मॉर्निंग सर। Mm, I hope everything was good in India. होप फॉर द बेस्ट सर। Yes, so I'm working now at Four Seasons, Sydney, Australia, as a senior bartender. But as of now, I'm working as a supervisor, bar supervisor. So my situation is now critical in my country. But let's see. So how was everyone? Yes, good, good. So anything question for me? Because just first my seminar for this video conference. So tell me any question, I'll give you answer something. Anybody. सर मैं चाहूंगा कि आपका जो एक जर्नी रहा, आपका जो एक्सपीरियंस रहा इतने सालों का, आप वो शेयर करिए। ये हमारी तो रिक्वेस्ट। स्टार्टिंग ओके सर, थैंक यू। तो स्टार्टिंग मैंने नासिक से किया। नासिक 5 स्टार होटल एक्सप्रेस इन। नेक्स्ट विवेंता बाय ताज मुंबई, विवेंता बाय ताज पुणे, देन आई एम कमिंग फ्रॉम हियर। स्टार्टअप तो हमने जैसे बोलते हैं कि आउट ऑफ इंडिया बहुत मुश्किल है, जैसे कुछ मुश्किल नहीं है। आपको जो भी कांटेक्ट करना है मेरे को कांटेक्ट करो। मैं ऑल आपको, आपके जो भी स्टूडेंट्स रहेंगे सबको मैं ये करेगा, जो भी इंस्ट्रक्शन है मैं अच्छी तरीके से देगा, तभी आपको आगे बढ़ने के लिए अच्छा रहेगा। और कुछ सर? सर बारटेंडर के लिए जैसे स्टूडेंट लोगों का एक क्वेश्चन रहता है मोस्टली कि देयर इज एनी एज क्राइटेरिया? No age capacity. It mean you are doing service, bartending, anything, do anything whatever you want, because bartender is very professional work, so you have to do bartender as of my choice. In shortcut, bartender was good. No pressurize, no nothing. You have work as professional work. Okay, sir. Any questions, students? Any one of you who want to ask anything from sir? Because it is a very great opportunity for us कि हमारे साथ इतने बड़े बड़े लोग जुड़े हैं, तो आप क्वेश्चंस करिए सर से। मास्टर शेफ सर है हमारे साथ, बार टेंडर सर है जो गाइडेंस के लिए बिल्कुल तैयार है। आप क्वेश्चन करना चाहे तो कर सकते हैं। एनीवन? थैंक्स सर, आप हमसे जुड़े और आपने अपना जो है गाइडेंस है और जो आपने बारटेंडिंग के बारे में बताया, इट्स रियली Yes, great opportunity which you are sharing with us. Thank you from my bottom to heart, and from our side, our staff members and our president, but we say thank you to sir. thank you so much, sir. Next, I would like to call Mr. Praveen Rangari sir. Them guiding our business after HM completing. If some student want to open their restaurant or the something else, so how can it's possible? So please sir, welcome Praveen sir. धन्यवाद. माझा आवाज ऐकू येतो ना आपल्याला सर्वांना? येस सर, येते आहे. मराठीमध्ये बोललं तर चालेल? हो सर, काही दिक्कत नाही. तर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट याचे जे डायरेक्टर आहेत आदरणीय गौरव सर आणि राज सर, या दोघांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आज 3 वर्षापासून अत्यंत चांगल्या पद्धतीने ते इन्स्टिट्यूट चालवत आहेत. कोरोनाच्या काळात सुद्धा ज्या वेळेला विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स कमी होते
अशा कंडिशन मध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं इन्स्टिट्यूट अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे आणि त्यांच्या भविष्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने ते वाटचाल करत राहतील आणि लवकरात लवकर या इन्स्टिट्यूटचा प्रचार महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतात होईल अशी एक अपेक्षा बाळगतो. तर विद्यार्थी मित्रांनो आणि जे गेस्ट आहेत त्या सर्वांचा सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो की आपण मला या ठिकाणी संधी दिलेली आहे बोलण्याची. कारण शासकीय कार्यालयाच्या लोकांना शक्यतो प्रायव्हेट एजन्सीवाले किंवा इन्स्टिट्यूटवाले संधी देत. आपण ही संधी दिलेली आहे मला. आपण हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केल्याच्या नंतर आजची अशी परिस्थिती आहे की सर्वांनाच रोजगार मिळतील याची शाश्वती फार कमी आहे. बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये असा विचार येतो की आपण छोटा मोठा काही बिझनेस केला पाहिजे, फूड इंडस्ट्रीमध्ये उतरलं पाहिजे. आणि इंडस्ट्रीमध्ये उतरण्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. त्या स्कीमचा लाभ घेऊन आपण या इंडस्ट्रीमध्ये उतरू शकता आणि स्वतःचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढवू शकता. महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे केंद्र शासन यांच्या विविध स्कीम्स जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविल्या जातात. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत चांगली स्कीम 2019 ला सुरू झालेली आहे. स्कीमचं नाव आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. पात्रता जी आहे ती फार किरकोळ पात्रता आहे. त्याला काही जास्त एज्युकेशन वगैरे लागत नाही. मिनिमम एज्युकेशनचा क्रायटेरिया आहे. कमीतून ज्या अर्थी तुम्ही हा लाभ घेत आहात तर शासनामार्फत तुम्हाला यामध्ये इन्सेंटिव्ह दिल्या जातात. इन्सेंटिव्ह इन द सेन्स सबसिडी, अनुदान स्वरूपामध्ये रक्कम, किंवा स्पष्ट भाषेत जर सांगायला गेलो आपण तर फुकटची रक्कम. म्हणजे जर तुमचा प्रोजेक्ट हा 1 लाखाचा असेल किंवा 10 लाखाचा असेल आणि तुम्ही ग्रामीण भागामध्ये ही इंडस्ट्री टाकत असाल तर तुम्हाला 35% पर्यंत अनुदानाची रक्कम यामध्ये उपलब्ध होते. म्हणजे 10 लाखामध्ये 3.5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान मिळते. ही झाली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. तर आज रोजगार निर्माण करणे फार महत्वाची गोष्ट झालेली आहे आणि सहजासहजी रोजगार मिळत नाही. जेव्हा तुम्ही इंडस्ट्री टाकाल त्यावेळेला तुम्हाला लोकांची आवश्यकता पडेल. तुम्ही स्वतः एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकाल. एक 10 ते 20 लोकांना तुम्ही स्वतः एम्प्लॉयमेंट देऊ शकाल. आणि शासनाचा तेच उद्देश आहे की दरवर्षी महाराष्ट्र शासनाचा उद्देश असा आहे की दरवर्षी कमीत कमी 10,000 लोकांना या स्कीमच्या माध्यमातून ज्यांनी इंडस्ट्री निर्माण केल्या त्या इंडस्ट्रीजनी कमीत कमी 10,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावे आणि 5 वर्षामध्ये 50,000 नवीन इंडस्ट्री स्थापन व्हाव्या. हे या स्कीमच्या मागचं उद्देश आहे. आणि सुशिक्षित तरुणांना छोट्यात छोट्यापासून मोठ्यात मोठ्या इंडस्ट्रीपर्यंत सहकार्य करण्यासाठी शासन आपल्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून सहकार्य करत आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या गोष्टीची जाणीवच नाहीये. गौरव सरांनी हा जो आता उपक्रम चालू केला आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून तुमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत त्यांना ह्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होत आहे. ही झाली राज्य शासनाची स्कीम. त्याचप्रमाणे एक केंद्र शासनाची स्कीम आहे, ती आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश सुद्धा हाच आहे की सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, त्यांनी स्वतःचा रोजगार उपलब्ध करावा, स्वतःचा उद्योग सुरू करावा आणि 10 ते 20 किंवा 50 लोकांपर्यंत त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये रोजगार द्यावा. अशा पद्धतीची ही पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम नावाची स्कीम आहे. ती केंद्र शासनाची स्कीम आहे. यामध्ये वयाची मर्यादा मिनिमम एज क्रायटेरिया जो आहे तो 18 वर्षाचा आहे आणि मॅक्सिममची लिमिट नाही. म्हणजे जर तो 60 वर्षाचा असेल, 65 वर्षाचा असेल
70 वर्षाचा जरी असेल तरी सुद्धा तो या स्कीम मध्ये इन्क्लूड होऊ शकतो. यामध्ये जो लाभ दिला जातो तो मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस या दोन इंडस्ट्रीमध्ये दिला जातो. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आणि सर्व्हिस इंडस्ट्रीज. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी जी मर्यादा आहे, कर्जाची मर्यादा, ही मिनिमम 1 लाखापासून ते 25 लाखापर्यंतची आहे. आणि सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी कर्जाची मर्यादा जी आहे ती 1 लाखापासून 10 लाखापर्यंतची आहे. आणि यामध्ये सुद्धा 15 ते 35% अनुदानाची रक्कम दिल्या जाते. जर लाभार्थी हा म्हणजे ज्यांनी अर्ज केला आहे तो जर शहरी भागातील असेल, ओपन कॅटेगरीचा असेल, तर त्याला 15% अनुदान आहे. तो जर कॅटेगरी मधला असेल म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी मधला असेल आणि शहरी भागातील असेल तर त्याला 25% अनुदान आहे. आणि जर तो ग्रामीण भागातील असेल मध्ये बोलणारी इंडस्ट्री आहे त्याला मॅक्झिमम 10 लाखापर्यंत तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीसाठी यामधून अप्लाय करू शकता. आणि तुम्हाला सहकार्य करण्यासाठी शासकीय कार्यालयाचे सर्व कर्मचारी सुद्धा उपलब्ध आहेत. तुम्ही अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला जर असं वाटलं की बँक कर्ज देत नाहीये, आपण तिथे वारंवार खेटा मारत आहे, चक्रा मारत आहेत आणि आपल्याला बँक कर्ज देत नाहीये, अशा वेळेला तुम्ही जिल्हा उद्योग केंद्राच्या आपापल्या जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षक असो किंवा मॅनेजर असो किंवा जनरल मॅनेजर असो यांचं सहकार्य घेऊ शकता. तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यांच्या माध्यमातून ते बँकेच्या मॅनेजरचा फॉलोअप घेऊन तुम्हाला ते कर्ज मिळवून देऊ शकतात. शासकीय यंत्रणेचा असा सुद्धा आपल्याला उपयोग करून घेता येतो. बरेचसे लोक घाबरतात शासकीय कर्मचाऱ्यांना, त्याच्याकडे जाताना टाळतात. बाहेर कोणीतरी एजंटच्या माध्यमातून कर्ज प्रकरण टाकले जातात. एजंट लोक त्यांना लुबाडतात. एजंटांच्या मागे लागायचं नाही, स्वतः अर्ज करायचा. अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी आणि साधी आहे. कसल्याही प्रकारचे हार्ड कॉपीमध्ये डॉक्युमेंट तुम्हाला कोणालाही द्यायचे नाहीयेत. सर्व डॉक्युमेंट हे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला सबमिट करायचे आहेत. आणि त्याची साईट आहे. तर सुरुवातीला जे काही विद्यार्थी आता आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांना मी सांगतो, त्यांच्याकडे जर वही पेन असेल तर त्यांनी मी जे साईट सांगत आहे त्या साईट लिहून घेतल्या म्हणजे भविष्यामध्ये अर्ज करताना त्यांना कसली अडचण येणार नाही. तर राज्य शासनाची जी स्कीम आहे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, या स्कीमसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्याचं जे संकेतस्थळ आहे, जे वेबसाईट ती मी तुम्हाला सांगत आहे ती त्याचप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, यामध्ये जे डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला ते डॉक्युमेंट सुद्धा केवायसी डॉक्युमेंट आहेत. फोटो, आधार कार्ड, एक पॉप्युलेशन सर्टिफिकेट म्हणजे लोकसंख्येचा दाखला, तुम्ही ज्या गावचे रहिवासी आहेत किंवा जिथे युनिट टाकणार आहे तिथलं पॉप्युलेशन सर्टिफिकेट. ते जर 20,000च्या खालील असेल तर त्याला आपण ग्रामीण भाग असं कन्सिडर केलेलं आहे शासनाने. 20,000च्या वरील लोकसंख्ये ज्या ठिकाणी आहे त्याला आपण शहरी भाग म्हणतो. तर ग्रामीण भागातील जर तो युवक असेल आणि त्याला ग्रामीण भागामध्ये युनिट टाकायचं असेल तर त्याला लोकसंख्येचा दाखला अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा प्रकल्प अहवाल, तुमची मार्कशीट, कास्टमध्ये येत असेल तर कास्ट सर्टिफिकेट, हे साधे 5 ते 6 किरकोळ डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्याची जी वेबसाईट आहे ती साईट मी तुम्हाला सांगत आहे, ती साईट तुम्ही लिहून घ्यावी. साईट आहे www.kviconline.gov.in. ही स्कीम आपली केंद्र शासनाची आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरताना हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आणि हे यामध्ये सुद्धा एक डिस्ट्रिक्ट लेवल टास्क फोर्स कमिटी आहे. त्याचे अध्यक्ष हे कलेक्टर असतात आणि कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली तुमच्या कर्ज प्रकरणांना मंजुरी मिळते. आणि हे मंजूर झालेले कर्ज प्रकरण संबंधित तुम्ही जी बँक निवडलेली आहे त्या बँकेकडे जातात. आणि त्यानंतर बँक तुम्हाला फोन करून बोलवेल आणि तुम्ही जर इलिजिबल असाल तर तुम्हाला तुम्ही जी मागणी केलेली आहे त्यानुसार कर्ज उपलब्ध करून दिले जाते. याच्यामध्ये 3 एजन्सी ही स्कीम राबवतात. पहिली आहे आपली DIC, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर.
दुसरा आहे खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन आणि तिसरा आहे खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्ड. म्हणजे KVIC, KVIB आणि DIC ह्या 3 एजन्सी प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ह्या स्कीमचं इम्प्लिमेंटेशन करत आहे. तर या पद्धतीने ही थोडक्यात मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. या संबंधाने तुम्हाला जर काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक है सर, आपने इतना अच्छा नॉलेज दिया, वेबसाइट हमारे साथ शेयर की, और जो एक कंफर्ट जोन है वो आपने हमारा डेवलप कर दिया, उसके लिए थैंक्स सर, हमसे जुड़ने के लिए। थैंक यू. और हमारे स्टाफ मेंबर और हमारे गौरव सर की तरफ से तहे दिल से शुक्रिया सर। थैंक यू सर. अभी मैं हमारे जो प्रेसिडेंट है गौरव राजपूत सर, मैं चाहूँगा कि अनुरोध करूँगा कि वो हमसे अपना जो जर्नी है, जो 3 साल की जो जर्नी है, काफ़ी हार्ड वर्किंग रही है उनकी। एवरीवन नोज़ कि जो उन्होंने एक बैरियर रखा है, जहाँ पे स्टूडेंट्स लोगों को अर्निंग प्लस लर्निंग जो उन्होंने करा के दिया है, जो अभी आगे भी वो अच्छे स्तर पे करने ही वाले और करते भी है। तो मैं चाहूँगा कि वो अपना जो नॉलेज है वो हमारे साथ शेयर करें कि अभी नए साल के लिए या जो आने वाला साल है उसके लिए उनकी क्या तैयारियां है और क्या चाहते हैं स्टूडेंट की तरफ से। प्लीज सर, वेलकम सर, गौरव सर। यस, सल्यूट सल्यूट.
हेलो, आवाज आ रहा है? थैंक यू गौरव सर कि आपने जो एक कंसेप्ट है बच्चों का तो क्लियर हुआ ही होगा, और हम लोग भी अपनी तरफ से कोशिश करते हैं, मैडम कोशिश करते हैं, मैं भी कोशिश करता हूँ कि बच्चे जितने मोटिवेट हो सके और आगे जो उनका जो एक फ्यूचर है वो अच्छी तरीके से ब्राइट होकर आए, किसी को कोई रिग्रेट ना रहे। थैंक यू गौरव सर, आपने अपना नॉलेज हमारे साथ शेयर किया। और मैं साथ में मास्टर शेफ सर का शुक्रिया अदा करना चाहूँगा, प्रवीण सर का शुक्रिया अदा करना चाहूँगा, ज्ञानेश्वर सर का, जिन्होंने हमें अपना कीमती समय दिया। और अब मैं चाहूँगा कि कामले मैडम हमसे जुड़े। वेलकम कामले मैडम। थैंक यू। Thank you so much, sir, for giving me the opportunity to thanking everyone. Good afternoon to respected guests and my dear colleagues, friends, and students. You all know why today we have all gathered here and we are holding the conference. First of all, I want to express the gratitude to the guest. Today, on this occasion, I specially thank you, Master Chef Sai Kumar Sharma sir, Mr. Praveen Rangari sir, Gnaneshwar Sawant sir, Raj Khelkar sir, Gaurav Rajput sir, Borkar sir, and all staff member. Thank you so much for giving me your valuable time. Thank you so much. We will take a moment out of this ceremony, which will always be guide and show me the right direction and path to walk. Thank you, everyone. Thank you so much. थैंक यू मैडम।